आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने आणि भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम शहरात कायमस्वरूपी कार्यान्वित करावी या मागणीसाठी नमामि गोदा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांची भेट घेतली आहे। यावेळी राजेश पंडित, अभिनेता चिन्मय उदगीरकर, प्राजक्ता बस्ते, डॉक्टर रोशनीत सौदागर यांनी दिलेल्या मागणी निवेदनानंतर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। बँगलोर, हैदराबाद आणि चेन्नई तसेच मुंबईसह पुणे महानगरपालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग यशस्वी केला असून त्याच धर्तीवर नाशिक महानगरपालिकेने हा प्रयोग 100% राबविल्यास निसर्गाचा समतोल राहून भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे। कुंभाची तयारी खूप जोरात सुरू आहे, पण आमच्या वतीने हीच गोष्ट सांगण्यात आली होती की नासिक के धरती का कुंभ भरना है पानी से, उसके बाद स्नान करना है कुंभ का। तर त्या अनुषंगाने भूजल पातळी वाढवणे ही अत्यंत गरज आहे आणि भारतभरामध्ये चेन्नई किंवा बँगलोरला सक्तीने किंवा युक्तीने अशा पद्धतीने काम करून भूजल पातळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेली आहे। नाशिकला त्याची गरज आहे, कारण आत्ताच पावसाळ्यानंतर सुद्धा बऱ्याच गावांमध्ये टँकरने पाणी पुरवलं जातं आहे। शिवाय नाशिकचं तापमान पण 4 अंशांनी वाढलेलं आहे। या सगळ्याचा उपाय एकच आहे की भूजल पातळी वाढवणं। तर त्याप्रमाणे सक्तीने सगळ्या शासकीय, निमशासकीय, खाजगी इमारतींचं, जागांचं रेन वॉटर हार्वेस्टिंग होणं कंपल्सरी केलं पाहिजे, ही मागणी आमची होती। तर त्या अनुषंगाने तोडगायुक्त जे काही चर्चा आहे ती आता घडलेली आहे। ॲट द सेम टाईम की ज्या तीर्थ रामकुंडामध्ये स्नान करण्यासाठी कुंभमेळ्यात भाविक येणार आहेत, त्याला तीर्थत्व अरुणा, वरुणा आणि गोदावरी या नद्यांच्या संगमामुळे प्राप्त झालेलं आहे। पण सिमेंटीकरण चुकीच्या पद्धतीने केलं गेलेलं असल्यामुळे अरुणा आणि वरुणा या नद्यांचा संगम तिथे होत नाही आहे। तर त्यावरती कुठल्या पद्धतीने काम करून रिज्युनेशनच्या पद्धतीने किंवा कुंडात्मक रचनेच्या अनुषंगाने ते तीर्थत्व किंवा तो संगम कसा घडवून आणता येईल यावर पण खूप चांगली चर्चा झाली आणि या दोन्हीही विषयांना महापौर मॅडमने खूप सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आमचा पाहणी दौरा पण आता लगेचच ठरतो आहे। पाहणी दौऱ्याचं स्वरूप हे रामकुंड परिसर जिथे संगम होतो आहे दोन्ही नद्यांचा तिथे असणार आहे। ॲट द सेम टाईम मॅडमने लगेचच कारवाई करत आपले ग्राउंड वॉटरच्या अनुषंगाने जे अधिकारी होते त्यांनाही बोलावून घेतलं आणि त्यावरती लगेच ताबडतोब चर्चा पण झाली आणि या दोन्ही बाबतीमध्ये हे करायचंच आहे या अनुषंगाने चर्चा होणार आहे। त्यामुळे आमची अपेक्षा आता वाढलेली आहे की याच्यातून सकारात्मक बदल जे दृश्यात्मक दिसले पाहिजे, जे घडले पाहिजेत जमिनीवर प्रत्यक्ष ते घडतील अशी शक्यता पूर्णपणे निर्माण झालेली आहे। तिथे या दोन्ही शहरांमध्ये ज्या पद्धतीने हे इफेक्टिव्हली राबवलं गेलं त्याच्या टेक्निकल डिफिकल्टीज काय होत्या, कायदेशीर अडचणी काय आल्या होत्या आणि त्यावर इथल्या महानगरपालिकांनी कशा पद्धतीने ओव्हरकम केलं, त्याला शासन प्रशासनाची मदत कशा पद्धतीने झाली होती, कुठल्या त्रुटींवरती कशा कशा पद्धतीने काम केलं गेलं आणि कसा 100% रिझल्ट अचीव्ह केला गेला, ही सगळी जी प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन इकडे झालेली होती त्याचा अभ्यास करणं हा मुख्य हेतू असणार आहे। सगळ्यात पहिले म्हणजे नाशिकचं ग्रीन कव्हर वाढणार आहे। लोक ग्रीन कव्हर म्हणजे फक्त झाडच असं नाही आहे, तर इथल्या वनस्पती नंतर गवत या सगळ्या गोष्टी हे वाढणं हे पण तितकंच आवश्यक आहे। भूजल पातळी वाढणार आहे आणि जसं आत्ता चिंता मॅडमने व्यक्त केले की 4 अंशाने नाशिकचं तापमान वाढलेलं आहे, ते कमी होण्यासाठी हे फार मदतीशीर असणार आहे। आणि शिवाय जर भूजल पातळी वाढली तर निसर्गाचे जे स्रोत आहेत, नदी, ओढे आणि या स्वरूपात असणारे, तर ते सगळे प्रवाह पूर्णप्रवाहित व्हायची शक्यता खूप जास्त वाढणार आहे। त्याच्यामुळे नाशिक पाणीदार खऱ्या अर्थाने होणार आहे, खऱ्या अर्थाने थंडगार सुद्धा होणार आहे। नक्कीच नमामि गोदा फाउंडेशनचे सगळे मेंबर्स, मग त्यात आमच्या आर्किटेक्ट प्राजक्ता बस्तेताई, चिन्मय उदगीरकर, राजेश्री पंडित, डॉक्टर रोशनीत सौदागर हे सगळे आज महापौर कार्यालयात निवेदन घेऊन आले होते। नक्कीच आत्ता जे रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जे आपली भूजल पातळी आहे ती वाढवण्याची गरज आहे। नाशिककर म्हणून आपण जेव्हा एखादी वास्तू कम्प्लिशनसाठी येते, खरं तर नॉर्म्सप्रमाणे 500 स्क्वेअर मीटरच्या पुढे जर ती असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे कंपल्सरी आहे UDCPR नुसार। पण ते काही प्रमाणात होतं आहे आणि जुन्या बिल्डिंग्समध्ये उपलब्धता नाही आहे असं काही फाइंडिंग्स त्यांनी सांगितले। पण याच्यावरती सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच करायचं असेल तर टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आमचे जाधव साहेब देखील इथे उपस्थित होते। तर आपल्याला त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागणार आहे। काही इन्सेंटिवाइज्ड पण गोष्टी करायला लागतील, काही पेनलायझेशन पण करावं लागेल। तर अशा ठिकाणी जिथे जिथे
खूप गरजेचं आहे आणि मोठ्या सोसायटी आहे तिथे जर रेन वॉटर हार्वेस्टिंग होत नसेल तर पावसाळ्याआधी खरं तर हे रेन वॉटर हार्वेस्टिंगची उपलब्धता आहे की नाही हे करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अवेअरनेस आणणं गरजेचं आहे. काय होतं आहे, आपण रस्त्याची मागणी करताना आम्हाला कॉन्क्रीट रस्ते करून द्या असं म्हणतो आहे, त्यानंतर स्टॉर्म वॉटर ड्रेन पण टाकले. होतं असं आहे की भूजल पातळी तेव्हाच वाढू शकते जेव्हा हे पावसाचं पाणी जे आहे ते आपल्या जमिनीत मुरेल आणि त्यासाठी आपल्याला खरं तर खूप चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत. भूजल पातळी जी आहे आपली ती कशी वाढेल यावरती चेन्नई आणि हैदराबादनी खूप चांगले प्रयोग केले आहे आणि त्यानुसार नाशिक महानगरपालिकेने देखील हे प्रयत्न करावे असं खरं तर निवेदन आज आलं आहे. नक्कीच भूजल पातळी जी आहे ती वाढली पाहिजे. प्रामुख्याने जे काही आपले बंगले परिसर असेल ते एक्झेम्प्टेड आहे, पण तरीसुद्धा भूजल पातळी वाढावी म्हणून आपण प्रयत्न करावा की हे पावसाचं जे पाणी आहे ते वाहून न जाता ते जमिनीत कसं मुरेल यासाठी प्रत्येकाने नाशिककर म्हणून हा प्रयत्न केला पाहिजे.